आता बातमी बारामतीतून आहे। बारामतीमध्ये शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवारांनी आरोप केलाय, अनेक ठिकाणी दमदाटी होत असून बोगस मतदान केलं जात असल्याचा आरोप केला गेलाय। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, शर्मिला पवार यांनी आरोप केलेला आहे, नेमकं काय घडतंय बारामतीमध्ये? बारामतीमधलं हे महात्मा गांधी बालक मंदिर या ठिकाणी असलेलं मतदान केंद्र आणि या मतदान केंद्रामध्ये दोन्ही बाजूचे पोलिंग एजंट आहेत। मात्र आपल्या बाजूच्या पोलिंग एजंटला दमदाटी करत असल्याचा आरोप युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवार यांनी केला आणि त्याचबरोबर दमदाटी करण्याबरोबरच जे मतदान करण्यासाठी येत आहेत त्यांना घड्याळाचं चिन्ह असलेले शिक्के मारून स्लिप्स दिल्या जात आहेत, चिठ्ठ्या दिल्या जात आहेत असा त्यांचा दुसरा आरोप होता आणि त्यामुळं या ठिकाणी वातावरण तणावाचं बनलं। या ठिकाणी शर्मिला पवार यांनी बराच वेळ ठिय्या मांडला, अगदी काही क्षणांपूर्वी त्या इथून निघून गेलेल्या आहेत। तर दुसऱ्या बाजूकडून अजित पवार यांच्या पक्षाकडून हे आरोप सगळे फेटाळून लावण्यात आलेले आहेत। अजित पवार यांच्या बाजूचे कार्यकर्ते देखील इथे मोठ्या प्रमाणात आहेत। आपण दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांची गर्दी इथे पाहतो आहोत आणि थोड्याच वेळामध्ये अजित पवार देखील या ठिकाणी येण्याची शक्यता आहे। अजित पवार यांच्या बाजूचे जे किरण गुजर आहेत तर त्यांच्याशी आपण बोलूयात। किरणजी, शर्मिला पवार तर इथून गेलेले आहेत, जे आरोप त्यांनी तुमच्यावरती केले की दमदाटी तुमच्या एजंटकडून त्यांच्या एजंटला केली जात होती, तर वस्तुस्थिती काय आहे? बर, दमदाटी आमच्या एजंटने केली, त्यांच्या एजंटला त्या पाहायला होत्या नाही, म्हणजे त्यांच्या एजंटने त्यांना जे सांगितलं त्याच्यावर आधारित ते बोलतात। त्या जेव्हा आल्या तेव्हा या मतदान केंद्रामध्ये अजित पवार या ठिकाणी आलेले आहेत। हा सगळा वाद ज्या ठिकाणी सुरू आहे तिथे स्वतः अजित पवार आलेले आहेत। आपण पाहतो आहोत अजित पवार हे स्वतः हा जो वाद जिथे होतो आहे तिथे आलेले आहेत या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आणि त्यामुळं इथलं जे वातावरण आहे ते अधिकच आपण पाहतो आहोत तणावाचं बनतं आहे। अजित पवार हे स्वतः या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलेले आहेत। अजित पवार जे आहेत ते स्वतः या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलेले आहेत। तुम्ही दादा जो दादा आपण माहिती घेतली नक्की काय झालं? दादा आपण माहिती तू बसून घे ना। दादा आपण माहिती नीट दादा आपण माहिती घेतली तर आपण पाहतो आहोत अजित पवार हे स्वतः या मतदान केंद्रावरती पाहणी करण्यासाठी आलेले आहेत। काही क्षणांपूर्वी इथं ज्या शर्मिला पवार होत्या त्या इथून गेलेल्या आहेत आणि अजित पवार स्वतः या मतदान केंद्रामध्ये जात आहेत आतमध्ये या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आणि या मतदान केंद्रावरचं जे वातावरण आहे ते त्यामुळे अधिकच या ठिकाणी तणावाचं बनताना आपण पाहतो आहोत। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते जे आहेत ते आपल्याला जमल्याचं पाहायला मिळतंय। अजित पवार हे स्वतः आतमध्ये जाऊन पाहणी करतायत। या मतदान केंद्रावरती दोन्ही बाजूचे पोलिंग एजंट काम करत असताना अजित पवार यांच्या बाजूच्या पोलिंग एजंटकडून आपल्या पोलिंग एजंटला दमदाटी केल्याचा आरोप स्वतः शर्मिला पवार यांनी या ठिकाणी येऊन केला आणि बराच वेळ त्या स्वतः या ठिकाणी ठाण मांडून होत्या। मात्र अजित पवार या ठिकाणी येणार असल्याचं कळाल्यानंतर त्या काही क्षणांपूर्वी इथून गेलेले आहेत। मात्र दोन्ही बाजूंचे जे काही कार्यकर्ते आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये आपण या ठिकाणी जमल्याचं पाहतो आहोत। अजित पवार हे स्वतः आतमध्ये जाऊन माहिती घेत आहेत तर बाहेर कार्यकर्ते जे आहेत ते इथल्या प्रशासनासोबत किंवा पोलिसांसोबत हुज्जत घालताना आपण पाहतो आहोत। ही एकंदरीत परिस्थिती आहे बारामतीमधल्या या मतदान केंद्रावरची। बारामतीमधलं हे मध्यवर्ती शहरामध्ये असलेलं मतदान केंद्र आहे आणि या मतदान केंद्रावरती आरोप आणि प्रत्यारोप होताना पाहतो आहोत आपण। याआधी बारामतीची निवडणूक अशा कोणत्याही गोष्टींसाठी ओळखली गेली नाही, किंबहुना अतिशय इतर ठिकाणी जे काही प्रकार होतात त्याहून वेगळी शांततेत पार पडणारी
कोणतेही आरोप किंवा अशा काही घटना न होणारी म्हणून ही निवडणूक ओळखली जायची. मात्र बारामतीमध्ये बदललेल्या राजकारणाचं प्रतिबिंब आपल्याला या मतदानाच्या दिवशी पडल्याचं पाहायला मिळतंय. जोरदार संघर्ष आहे, चुरशीची लढत आहे आणि त्यामुळं आपण पाहतो आहोत दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आणि निश्चित बारामतीमध्ये यापूर्वी कधीही न दिसलेलं चित्र मंदार यंदा आपल्याला पाहायला मिळते. तुम्हाला विनंती, तुम्ही सोबत राहात. शर्मिला पवार यांनी नेमके काय आरोप केले होते काही वेळापूर्वी आपण जाणून घेऊया. आमच्या इथे कार्यकर्ता आहे ज्याचं नाव मोहसिन आहे. तो त्याचं काम करत होता, तो आतमध्ये बसलेला होता. इथे काही स्थानिक लोक आहेत, त्यांनी स्वतःच्या घरचं लग्न कार्य असल्यासारखं प्रत्येक व्यक्तीला या बसा बसा, या बसा बसा, झालं का मतदान तुमचं, तुम्ही केलं का वोटिंग, तुम्ही केलं का मतदान, हे असे इशारे चालू आहेत. आणि आत्ता आम्हाला या स्लिप्स दिसत आहेत. या स्लिपवरती घड्याळाचं चिन्ह तुम्हाला स्टॅम्पनी मारलेलं तुम्हाला दिसतंय. आम्ही त्यांना विचारलं तर ते म्हणतात आम्हाला माहिती नाही हे कोणी केलेलं आहे. हो, आम्ही आता ह्याची लेखी तक्रार देणार आहोत. एक तर पहिली दमदाटीची, की तुम्ही आमच्या मोहसिनला दम दिलेला आहे की मी तुला बाहेर येऊन खलास करीन माझ्या भावाबद्दल जर काही तू चुकीचं सांगितलंस तर. पण मी त्याच्या भावाला स्वतः उभं राहून तिथं मी बघितलं, तो वेगळ्या पद्धतीने वागत होता, माझ्या समोर वागत होता. वरती कॅमेरा देखील आहे, त्याच्यात देखील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तुम्हाला ते धमकी दिलेल्याचं मिळू शकतं. मला तर दमदाटी आणि बोगस मतदान होत असल्याचा आरोप शर्मिला पवार यांनी केलाय. दरम्यान अजित पवार गटाचे नेते किरण गुजर यांनी हे आरोप फेटाळून लावलेत. पाहूया. माझे या ठिकाणी बूथ एजंट आहेत. सगळ्या बूथ एजंटला ह्याने आज जाऊन तुझ्या घरचं लग्न आहे का, तू बाहेर हो, तू काय कशाला दमदाटी घेऊन आणि बरं का आमचे सगळे खाटीक समाजाचे मंडळी आहेत, त्यांना काय घालून त्याच्या मी लगेच माहिती घेते. शर्मिला पवार स्वतः मतदान केंद्रावरती गेल्या होत्या आणि काही मतदान केंद्रावरनं बोगस मतदान आणि कार्यकर्त्यांना जीव मारण्याची धमकी आली आहे. शर्मिला पवारांनी स्टेटमेंट दिलं सगळ्या माध्यमात. मी लगेच चेक करते. प्लीज ताई, प्लीज. मी लगेच माहिती घेते. बोलणार आहेत त्याच्यावर. अरे माहिती तर घ्यायला पाहिजे आता मला. सर एक मिनिट सर. तर घडल्या प्रकारासंदर्भात आपण माहिती जाणून घेऊ अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिलेली आहे. शर्मिला पवार यांनी काही मतदान केंद्रांवरती बोगस मतदान आणि मतदारांना दमदाटी होत असल्याचा आरोप केलेला होता आणि या सगळ्या संदर्भात आपण चौकशी करू आणि मगच प्रतिक्रिया देऊ, माहिती जाणून घेऊ अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिलेली आहे. शर्मिला पवार यांनी आरोप केले, मतदान करत असताना बोगस मतदान आणि दमदाटी केली जाते आणि ज्या ठिकाणी शर्मिला पवार यांनी हे आरोप केले त्या ठिकाणी अजित पवार सध्या पोहोचलेले आहेत. अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी मात्र हे सगळे